तर कल्याण डोंबिवलीला एक धोरणात्मक निर्णयांची पुढे गरज आहे असं तुम्हाला वाटतं? काय झालं साहेब, मध्ये मध्ये मला 5 वर्षाचा प्रशासकीय काळ या महानगरपालिकेने सगळ्यात जास्त प्रशासकीय काळ अनुभवला. 1983ला महापालिका स्थापन झाली, 95पर्यंत प्रशासकीय राजवट होती आणि आत्ताची ही मधली आता 5 वर्ष. त्यामुळे प्रशासकीय धोरण आणि त्याला राज्यकर्त्यांची जोड, हे जेव्हा ठरतं, प्रशासकीय यंत्रणेतलं धोरण हे फक्त प्रशासकीय पद्धतीने चालतं आणि जेव्हा त्याला राजकीय जोड मिळते तेव्हा ते नागरिकांचा आवाज बनतं. कारण खरी गरज रस्त्यावरची किंवा खालच्या स्तरावर काय आहे त्याचा अनुभव जितका लोकल याच्यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला असतो तेवढाच प्रशासकीय अधिकाऱ्यांना तो असतो असं नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात चांगली धोरणं, म्हणजे आता तसं आपल्याला महानगरपालिकेला पाण्यासाठी सक्षम बनवायचं आहे, त्याच्याकरता एखादं धरण किंवा महानगरपालिकेची स्वतःची अशी वॉटर कपॅसिटी MIDCकडनं कन्फर्म करून घेणं, काही पायाभूत सुविधांचे विषय आहेत, जसं की आत्ता मेट्रो दोन्ही बाजूने शहराच्या जाते पण मध्ये लिंक नाही आहे, ती लिंक करून घेण्यासाठीचे प्रयत्न आहेत. चांगली तुम्ही म्हणाल तसं उद्यानं किंवा चांगली प्लेग्राऊंड्स यासाठी मोठं निधीचं उभारणी करणं आणि असे छोटे मोठे करत भरपूर विषय आहेत की ज्याच्याकरता चांगली धोरणात्मक निर्णय होऊन ते इम्प्लिमेंट होण्याच्या दृष्टीने. बघा, आज सुदैवाने काय आहे की महानगरपालिकेत सत्ता, राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे, तर आता तो ट्रॅक इझी आहे.